नमस्कार. आज मी तुम्हाला वांग्याचं भरीत दाखवणार आहे. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे, मी वांगी घेतलेली आहे ती आणि ती मी तेलामध्ये फ्राय करून घेतलेली आहेत. आता मी तेल पॅनमध्ये टाकून कांदा टॅमॅटो टाकलेला आहे. तो थोडा लाल झाला की आपण त्याच्यात मसाले टाकायचे आहे. थोडीशी हळद पण टाकलेली आहे आणि आपल्या आवडीनुसार तिखट टाकायचं आहे. तिखट जर जास्त हवं असेल तर जास्त टाकू शकता. थोडंसं लाल मिरची पावडर पण टाकलेली आहे. आता आपण बघू शकता, हे आता तिखट हळद कांदा टॅमॅटो मी टाकलेलाच आहे आणि त्याच्यात आता आपण थोडं वाटण टाकणार आहोत, कारण वांगं भरायचं आहे, त्यामुळे आपण थोडं वाटण टाकून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला पाहिजे तसं वाटण टाकून घ्यायचं. तसंच आता आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे त्याच्यात. थोडासा ह्यामध्ये आपण गूळ घालू शकतो. थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. आता बघू शकता तुम्ही, मी वांगी ही फ्राय केलेली आहेत, ती भरायची आहेत. आपण जो मसाला हा केलेला आहे त्याच्यात आपण या वांग्यामध्ये भरायचं आहे. अशी वांगी भरून सगळी अशा प्रकारे आपण बघू शकता, सगळी वांगी भरून घेतलेली आहेत आपण आणि ती आता आपण कुकरमध्ये घालायची फोडणीला. अशी वांगी सगळी भरून घेतलीत आपण. आता बघू शकता आपण, जे वांगी ही भरलेली आहे, थोडे मी बटाटे पण घेतलेत त्याच्यात टाकायला. तर आपण मी कढीपत्त्याची फोडणी देणार आहे. कढीपत्त्याची फोडणी देते आणि मग ही वांगी टाकत आहे. थोडासा आमच्या घरात आवाज होतोय, सगळे बोलत आहेत, गणपती आहे त्यामुळे. आता आपण बघू शकता, ही कढीपत्त्याची फोडणी देऊन ही वांगी आपण घालतोय कुकरमध्ये. ही भरलेली वांगी त्या पद्धतीने आपण हे बटाटे पण त्याच्यातच घालणार आहोत. तर तुम्ही बघू शकता, हे आपण बटाट्याने वांगी घातलेली आहे आणि उरलेलं हे वाटण आहे ते पण आपण त्या वांग्यामध्ये घालायचं आहे. वाटण घालून झालेलं आहे. आपण अंदाजे तुम्हाला जर पाणी किती घालायचं आहे ते घालू शकता. अशा पद्धतीने आता कुकर लावून एक शिटी काढणार आहे मी वांग्याच्या भरीताची. आता तुम्ही बघू शकता, जे वांग्याचं भरीत केलेलं आहे ते पूर्ण झालेलं आहे. तर त्यात तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.